आज आहे हरतालिका आणि अशी मी गोड तयार झाली होती. त्यानंतर घरातली जी पूजा होती ती पहिल्यांदा करून घेतली. नंतर छान एक पाट घेतला, त्यावर येलो कलरचं आसन, त्यानंतर व्हाईट कलरचं आसन टाकून घेतलं. हरतालिकेच्या दिवशी वाळूची शिवपिंड बनवून त्याची पूजा केली जाते. त्यासाठीच मी वाळू आणली होती आणि छान इथे शिवलिंग बनवून घेतलं. जवळच सखी पार्वती पण बनवून घेतली. गणपती बाप्पा स्वरूप इथे मी सुपारी घेतली होती. छान अंघोळ घातली गणपती बाप्पांना. त्यानंतर हळदी-कुंकू, अक्षदा जे काही फूल होतं ते वाहून घेतलं. त्यानंतर सखी पार्वतीची पूजा करून घेतली आणि नंतर मात्र शिवलिंगाची. शिवलिंगावर भस्म वाहून घेतलं. त्यानंतर अष्टगंध लावलं, फुलं, बेलपत्र, पत्री अर्पण केली. जे काही घरामध्ये फळं होते त्याचाच नैवेद्य दाखवून घेतला. तर अशी साधीभोळी पूजा मी घरातच केली होती. त्यानंतर घरातली जी काही पेंडिंग कामं होती ती करून घेतली. काहीतरी खावं म्हणून रताळ्याचे गोड काप केले. त्याची रेसिपी मी YouTubeवरच बघितली होती. कढईमध्ये तूप घेतलं, रताळे धुवून घेतले स्वच्छ. त्यानंतर छोटे-छोटे काप केले आणि त्यामध्ये फ्राय होऊन दिले. त्यानंतर गूळ ॲड केला, ड्रायफ्रुट्स ॲड केले. 5-10 मिनिटं ते छान असं वाफवून दिलं. त्यानंतर ते मस्त एन्जॉय केलं. दॅट्स इट. टुडे. चलो बाय.